नाहीतर नगरपालिका निवडणुका रद्द होऊ शकतात. ओबीसी महासंघाच्या अध्यक्षांच्या दाव्याने मोठी खळबळ. राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी येत्या 2 डिसेंबरला मतदान होणार आहे. तर 3 डिसेंबरला लगेचच मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. एकीकडे राज्यात निवडणुकांचा धुराळा पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणाचा तिढा अद्याप सुटलेला नसल्याचं दिसत आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी नुकतंच एक खळबळजनक दावा केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतल्यास राज्यात नुकत्याच जाहीर झालेल्या नगरपालिका आणि नगरपरिषदेच्या निवडणुका रद्द होण्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा अस्वस्थता निर्माण झाली आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी नुकताच पत्रकारांशी संवाद साधलाय. यावेळी त्यांनी निवडणुका रद्द का होऊ शकतात याबद्दल विचारणा केली. त्यावर त्यांनी सविस्तर माहिती दिली. अनेक नगरपालिका आणि नगरपरिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा 50% जास्त झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार आरक्षणाची एकूण बेरीज 50%च्या वर जाता कामा नये. मात्र सद्यस्थितीत ही मर्यादा ओलांडली गेली असल्याने या निवडणुकांचे भवितव्य पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहे, असे डॉक्टर बबनराव तायवाडे म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या पूर्वीच्या आदेशात 2022 पूर्वीची जी स्थिती होती त्याप्रमाणे आरक्षण देऊन निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र राज्यामध्ये ओबीसी आरक्षणासाठी नेमण्यात आलेले बांठिया कमिशन हे 2022 नंतर आलेलं आहे. त्यामुळे 2022 पूर्वीची स्थिती आणि आयोगाचा अहवाल यात तफावत असल्याने आरक्षणाचे गणित चुकले आहे. या विसंगतीमुळेच निवडणुकांवर गंडांतर येऊ शकते, अशी भीती तायवाडे यांनी व्यक्त केली आहे.